नमस्कार. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि नीती क्रिएशन्स आयोजित राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांना घेऊन आपण वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे कार्यक्रम सादर करत असतो. त्यामुळे आज राज्य मराठी विकास संस्था आणि नीती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अभिजात मराठी हा एक कार्यक्रम घेऊन आम्ही आपल्या समोर आलोय. नेहमीच दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण साजरा करतो. वेगवेगळे विषय याच्यात हाताळले जातात. वेगवेगळ्या आपल्या साहित्यावर आधारित चर्चा या निमित्ताने केली जाते. पण हे वर्ष खूप खास आहे. कारण आपल्या मराठीला अभिजात मराठीचा दर्जा मिळालेला आहे. ही अभिजातता नेमकी काय आहे? किंवा ही अभिजातता नेमकी कशी टिकवायची? किंवा कुठून आपण आलो? आपला इतिहास नेमका काय आहे? हे सगळं जाणून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. या वर्षीच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आपण आजपासून एक व्याख्यानमाला सुरू करतो आहोत. महाराष्ट्री प्राकृत भाषा विषय परिचयपर व्याख्यानमाला. आता हा परिचय होणं का गरजेचं आहे? तर मराठी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही प्राकृतातून आलेली मराठी, प्राकृत मराठी हा आपला मूळ आहे, हे आपलं मूळ आहे. आणि या आपल्या मुळाशी जाऊन त्याचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे, या विषयाचं आपण आकलन कसं केलं पाहिजे आणि तिथून मग आपल्या मराठी अभिजाततेचा जो प्रवास सुरू झाला तो समजून घेतला पाहिजे. आणि यासाठी आज दोन तज्ञ व्यक्ती आपल्या सोबत आहेत. मी सर्वप्रथम निमंत्रित करते प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांना आणि मेघा कढे यांना. दोघांचेही स्वागत आहे. नमस्कार. 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 खर तर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा अशा प्रकारे एका व्याख्यानमालेच्या स्वरूपातनं प्राकृत भाषेविषयी जाणून घेणं आणि आपल्यासारखे दिग्गज या विषयासाठी मार्गदर्शन करण्यासाठी असणं हा एक अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या वर्षीचा संवर्धन पंधरवडा हा खऱ्या अर्थाने मराठी भाषेचं संवर्धन करणारा ठरेल असं निश्चित मला म्हणावं असं वाटतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे प्रास्ताविक करतील. नमस्कार. मी डॉक्टर श्यामकांत देवरे, संचालक राज्य मराठी विकास संस्था. आपण दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. याही वर्षी राज्य मराठी विकास संस्थेने महाराष्ट्रावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आणि राज्य मराठी विकास संस्था आणि नीती क्रिएशन दरवर्षी अनेक चांगले कार्यक्रम, चांगले उपक्रम राबवत असते. यात नीती क्रिएशनचा आम्हाला खरंच नेहमी मोठा उपयोग होत असतो. तर याही वर्षी अनेक चांगल्या कार्यक्रम आम्ही राज्य मराठी विकास संस्था आणि नीती क्रिएशन आयोजित करत आहोत. आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी विनंती करेन. आणि यासोबतच राज्य मराठी विकास संस्था आहेच, मात्र विश्वकोश निर्मिती मंडळ, भाषा संचालनालय, साहित्य संस्कृती मंडळ आणि मराठी भाषा असे आम्ही सर्वच निरनिराळे उपक्रम राज्यभर सादर करत असतो. राज्य मराठी विकास संस्था आणि नीती क्रिएशन आयोजित या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण या कार्यक्रमांचा लाभ घ्याल, उपस्थित राहाल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खर तर देवरे सरांनी ही धुरा अतिशय उत्तम रीतीने सांभाळलेली आहे आणि या संचालकपदी ते जेव्हा आहेत तेव्हा निश्चितच या विषयाला पुढे नेण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून चालवले जातात. त्यामुळे सर आपले आभार असतील. आणि या पुढे जाताना मी प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांना या विषयाची प्रस्तावना करण्याची विनंती करणार आहे. पण तत्पूर्वी सर आपला संक्षिप्त परिचय करून देते, कारण तुमचं काम इतकं मोठं आहे की अगदी थोडक्या वेळात हा परिचय करणं खरंच कठीण आहे. पण तरी सुद्धा काही अंश त्यातला मला नक्की आपल्या प्रेक्षकांना सांगावासा वाटतो, कारण इतका गाढा अभ्यास आणि इतक्या वर्षांचं ज्ञान हे खरोखर आम्हाला खूप लाभदायक असं ठरणार आहे. त्यामुळे आपला संक्षिप्त परिचय करून देते. प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत बहुलकर हे वेद, संस्कृत साहित्य, बौद्ध वाङ्मय व तत्वज्ञान, तिबेटी बौद्ध धर्म या विषयाचे अभ्यासक असून त्या क्षेत्रात ते गेली 50 वर्ष अध्ययन, अध्यापन आणि संशोधन करत आहेत. 1977 साली पुणे विद्यापीठातून वेदातील वैद्यक या विषयावर संशोधन करून त्यांनी विद्या वाचस्पती ही पदवी प्राप्त केली आहे.
1978 साली जपान शासनाची शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी तेथील नागोया या विद्यापीठात जपानी आणि तिबेटी भाषा आणि बौद्ध धर्म व तत्वज्ञान या विषयाच्या अभ्यासाला प्रारंभ केला. डेक्कन कॉलेज आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या संस्थांमध्ये त्यांनी अनेक वर्ष अध्यापन केलं आहे. वाराणसी जवळील सारनाथ या ठिकाणी केंद्र शासनाने स्थापन केलेल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायर तिबेटियन स्टडीज या विद्यापीठाने त्यांची संशोधन विभागाच्या प्रमुख पदावर नियुक्ती केली. वेद आणि बौद्ध विद्या या विषयाचे तज्ज्ञ म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे. कॅनडा, जर्मनी, जपान, अमेरिका आणि इस्रायल या देशांमधल्या विद्यापीठामध्ये त्यांनी अभ्यागत प्राध्यापक या पदावर कार्य केलंय. त्यांनी 12 ग्रंथांचं लेखन आणि संपादन केलं असून सुमारे 70 शोध निबंध त्यांनी प्रकाशित केले आहेत. वेद आणि धर्मशास्त्र या विषयातील त्यांच्या संशोधनाबद्दल मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे सुवर्ण पदक देऊन त्यांना सन्मानित केलं आहे. त्यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामाच्या निमित्ताने अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अतिशय उत्तम कार्य केलेलं आहे. सध्या ते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या अथर्ववेद प्रकल्पाचे प्रमुख म्हणून कार्य करत आहेत. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागात संलग्न प्राध्यापक तसंच मुंबईतल्या सोमय्या विश्वविद्यालयाच्या दलाई लामा अध्यासनावर प्रथम प्राध्यापक म्हणूनही ते कार्यरत आहेत. प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत बहुलकर सर, या विषयाची प्रस्तावना आपण करावी अशी मी आपल्याला विनंती करते. नमस्कार. मराठी अभिजात भाषेच्या संदर्भात त्या भाषेची पूर्वपीठिका पहिल्यांदा जाणून घेणं आवश्यक आहे. या भाषेला 12व्या शतकापासून मराठी आणि प्राकृत अशी दोन्ही नावं आहेत. संत ज्ञानेश्वरांनी मराठीसाठी मराठा असा शब्द वापरला. माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृता तेही पैजेसी जिंके ऐसी अक्षरेची रसिके मेलवीन असं ते म्हणतात. संत एकनाथांनी संस्कृत भाषा देवे केली, प्राकृत पाय चोरांपासून आली असे म्हणून मराठीचा गौरव केला आहे. ज्या मराठीचा उल्लेख प्राकृत म्हणून केला जातो त्या भाषेचं मूळ महाराष्ट्री प्राकृत असून त्यातलं साहित्य किमान 2000 वर्ष जुनं आहे. म्हणूनच या प्राचीनतेच्या आधारावर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. प्राकृत ही एकच भाषा नसून त्या अनेक भाषा आहेत. महाराष्ट्री, जैन महाराष्ट्री, शौरसेनी, जैन शौरसेनी, अर्धमागधी असे काही प्राकृत भाषांचे प्रकार आहेत. भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतात पूर्वीच्या काळी बोलली जाणारी गांधारी ही देखील एक प्राकृत भाषा आहे. या भाषाही किमान 2500 वर्ष जुन्या आहेत. प्राकृत भाषेमध्ये संस्कृत, संस्कृतोद्भव शब्द आणि देशी शब्द अशी 3 प्रकारची शब्दसंपत्ती दिसून येते. पाणिनीच्या काळी म्हणजे सामान्यतः इसवी सनापूर्वी 5व्या शतकाच्या आसपास वैदिक संस्कृत आणि लौकिक संस्कृत अशा भाषा होत्या आणि भारताच्या विविध भागांमध्ये संस्कृतच्या विविध बोली अस्तित्वात होत्या. तथापि बोलणाऱ्याचा कल सुलभीकरणाकडे असल्यामुळे त्या काळात सुद्धा असं सुलभीकरण झालं होतं. ते प्राकृतीकरण होतं. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकाच्या आसपास लोक असं सुलभीकरण करून संस्कृत बोलत असत. याचा पुरावा पतंजली ह्या पंडितानं आपल्या व्याकरण महाभाष्य या ग्रंथात दिला आहे. पण शुद्धतेचा आग्रह असल्यानं पतंजली त्याला अपशब्द म्हणजे अपभ्रष्ट म्हणतो. या सुलभीकरणातूनच प्राकृत भाषांचा विकास झाला असं म्हटलं पाहिजे. प्राकृत जरी बोलीभाषा असल्या तरी त्याचं व्याकरण मात्र संस्कृतमध्येच लिहिलेलं आहे.
पररुचीनं मुख्यतः महाराष्ट्रीय प्राकृतचं व्याकरण लिहिलं आणि इतर प्राकृत भाषांमध्ये होणारे बदल सांगितले. वस्तुतः प्राकृतचं व्याकरण प्राकृत भाषेमध्येच असायला हवं होतं असं मला वाटतं. या विविध प्राकृत भाषांचा उल्लेख आपल्याला भरताच्या नाट्यशास्त्रातही सापडतो. अशा प्रकारे प्राकृत भाषांचा विस्तार आणि बदल होत होत अनेक नवीन भारतीय भाषा, उदाहरणार्थ मराठी, गुजराती, बंगाली या भाषा निर्माण झाल्या आणि विकसितही झाल्या. मराठीची गंगोत्री असलेल्या प्राकृत भाषेचं स्वरूप काय, त्या भाषेचे प्रकार किती, त्या भाषांचा विस्तार कसा झाला, याविषयी या व्याख्यानमालेमध्ये विवेचन होणार आहे. या भाषांचा सखोल अभ्यास करणाऱ्या देशी विदेशी विद्वानांच्या कार्याचा आढावा आणि ओळखही करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रीय प्राकृतमधल्या उत्कृष्ट काव्याचा म्हणजे गाहा सप्तसई, संस्कृतमध्ये गाथा सप्तशती या काव्याचा परिचय सुद्धा करून दिला जाणार आहे. भासापासूनच्या संस्कृत नाटकांमध्ये संस्कृत बरोबरच प्राकृतमध्येही संवाद आहेत. शूद्रकाच्या मृच्छकटिक या नाटकामध्ये तर त्या काळातल्या विविध बोली भाषांचा उपयोग केला आहे. संस्कृत काव्यशास्त्रामध्ये उत्कृष्ट काव्याचा नमुना म्हणून गाहा सप्तसई मधल्या काव्यपंक्ती उद्धृत केल्या आहेत. महाराष्ट्रीय कवी राजशेखर यानं कर्पूर मंजरी या सट्टकामध्ये प्राकृत भाषेची स्तुती करताना म्हटलं आहे, संस्कृतमधली रचना कठोर असते तर प्राकृत बंध हा कोमल असतो. पुरुष आणि स्त्री यांच्या आवाजात जेवढं अंतर असतं तेवढंच अंतर संस्कृत आणि प्राकृतमध्ये असतं. प्राचीनतम मराठी म्हणून ज्ञानेश्वरी आणि महानुभाव वाङ्मय यांचा उल्लेख केला पाहिजे. तथापि प्राचीन मराठीतील शब्दप्रयोग त्याच्या आधी सापडतात. उदाहरणार्थ कुवलयमाला या ग्रंथामध्ये दिंढले गहिल्ले म्हणजे दिले घेतले असे शब्दप्रयोग सापडतात. या प्राकृत भाषांचा परिचय करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेऊन हा उपक्रम तयार केला आणि या विषयातल्या अधिकारी असलेल्या माझ्या सहकारी विद्वान विदुषींनी त्यात सहभाग देऊ केला. याबद्दल समन्वयक या नात्यानं मी महाराष्ट्र शासनाचे तसेच ही व्याख्यानमाला गुंफणाऱ्या विद्वान आणि विदुषींचे आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. खरं तर विषयाची योग्य प्रस्तावना झालेली आहे, त्यामुळे ही व्याख्यानमाला नेमकी कशा पद्धतीने पुढे जाणार आहे आणि वेगवेगळे विषय कसे नेमके हाताळले जाणार आहेत याची पूर्वकल्पना आम्हाला सर आपल्या मार्गदर्शनातून आलेली आहे. त्यामुळे आपल्या विषयाला आता आपण आजच्या विषयाला पहिल्या सुरुवात करणार आहोत. प्राकृत भाषा स्वरूप आणि विस्तार याविषयी मेघा कढे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी मेघाताई आपलाही अल्प परिचय मी आज आपल्या प्रेक्षकांना करून देऊ इच्छिते. सध्या पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत भाषा विभागातून प्राकृत या विषयामधून त्या PhD करत आहेत. पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत भाषा विभागातून संस्कृत या विषयामधून MA आणि MPhil त्यांनी केलेला आहे. संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही विषयातील नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून प्राकृत विषयातील संशोधनासाठी केंद्र सरकारतर्फे दिली जाणारी शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली आहे. भांडारकर संस्था आणि सन्मती तीर्थ या संस्थांमार्फत सुरू असणाऱ्या प्राकृत शब्दकोश प्रकल्पामध्ये 7.5 वर्ष काम त्यांनी केलेलं आहे. तसंच प्राकृत संस्कृत भाषा विभागामध्ये संस्कृत आणि प्राकृत विषयाचं अध्यापन देखील त्यांनी केलेलं आहे. विविध संस्थांतर्फे घेतल्या जाणाऱ्या प्राकृत विषयक अभ्यासक्रमाचं अध्यापन त्यांनी केलेलं आहे. तसंच जैन प्रोसोपोग्राफी प्रकल्पामध्ये काम करण्यास सुरुवात करण्यापूर्वी इंटरनॅशनल स्कूल ऑफ जैन स्टडीज या संस्थेमध्ये 1.5 वर्ष प्राकृत शब्दकोशाच्या इंग्रजी भाषांतराच्या प्रकल्पामध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. स्वरमाधव फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून प्राचीन भारतीय भाषांच्या क्षेत्रात आज त्या काम करत आहेत, ज्यामध्ये प्राकृत ही एक महत्वाची भाषा असून या भाषेची माहिती लोकांना मिळावी
यासाठी कार्यशाळा, विविध YouTube व्हिडिओ यांच्या माध्यमातूनही त्यांचं अखंड काम सुरू आहे. मेघाताई, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते आणि आपला आजचा जो विषय आहे त्या विषयाला आपण सुरुवात करावी. प्राकृत भाषा, स्वरूप आणि विस्तार. सर्वप्रथम मला ह्या व्याख्यानाची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र शासन आणि या कार्यशाळेचे, या व्याख्यानाचे समन्वयक डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांचे मी आभार मानते आणि या सर्व रसिक श्रोत्यांना आजच्या या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देखील देते. याचबरोबर या सर्व रसिकांना पुन्हा एकदा त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करते, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जे प्रयत्न केले गेले त्याला यश मिळून हा दर्जा प्राप्त झाला. आणि हा दर्जा प्राप्त होताना त्यासाठी जे विविध दाखले दिले गेले त्यातला एक महत्वाचा दाखला म्हणजे राजा सातवाहनकालीन राजा हाल याने संपादित केलेली गाहा सप्तसई. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जे काही महत्वाचे दाखले दिले गेले त्यामधला एक महत्वाचा दाखला म्हणजे गाथा सप्तशती, जी हाल सातवाहन राजाने संपादित केली इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये. रिपीट, येस. या ग्रंथाची भाषा आहे महाराष्ट्री प्राकृत. मगाशी सर आपल्याला म्हणाले की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ देखील महाराष्ट्री प्राकृत मध्ये लिहिला गेलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला दिसत असेल की ओम नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम अशा अर्थ असं लिहिलेल्या पाट्या आपल्याला काही दुकानांमध्ये दिसतात. मग ही भाषा कुठली? ज्ञानेश्वरीची भाषा महाराष्ट्री प्राकृत आहे, या ग्रंथातली भाषा महाराष्ट्री प्राकृत आहे. मग नक्की प्राकृत म्हणजे काय? मग दोन्ही भाषा वेगवेगळ्या आहेत का की एकच आहेत? काय आहे? म्हणून आपण आता सुरुवातीला प्राकृत ह्या शब्दाचा अर्थ बघूया. तर प्राकृत हा शब्द प्राक आणि कृतम, प्राक म्हणजे पूर्वी आणि कृतम म्हणजे केलेले, जी पूर्वी केली गेलेली आहे ती म्हणजे प्राकृत, असा प्राकृत या शब्दाचा अर्थ आहे. मग प्राकृत ही भाषा कशी आहे, भाषा म्हणून तिचं स्वरूप काय आहे हे आपण या व्याख्यानमालेमध्ये पाहणार आहोत. म्हणून आपण आधी बघूयात की भाषा म्हणजे काय. तर भाषा म्हणजे एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी तयार झालेली एक शास्त्रशुद्ध प्रणाली आहे, जी एका स्वरांच्या माध्यमातून तयार होते. आणि हे सगळे वेगवेगळे स्वर एकत्र येतात, जसं क, ख, ग असे हे विविध स्वर एकत्र येऊन ही भाषा तयार होते. ह्याचं थोडंसं एक शास्त्रशुद्ध विवेचन जर बघायचं असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की पाणिनीय शिक्षा नावाच्या ग्रंथामध्ये हा एक श्लोक दिलेला आहे. आत्मा बुद्ध्या समेत्यार्थान मनोयुक्ते विवक्षया मनः कायाग्निम आहंती स प्रेरयती मारुतम. म्हणजेच काय, तर आत्मा बुद्धीद्वारे अर्थ जाणून मनाला बोलण्यासाठी प्रेरित करतो आणि मन शरीरातल्या अग्नितत्वावरती प्रभाव टाकते आणि हे अग्नितत्व वायूला प्रेरित करतं, ज्याद्वारे शब्दांची निर्मिती होते. एक प्रयोग म्हणून जर तुम्ही विचार केला तर कधीतरी बोलताना आपल्या तोंडासमोर असा हात धरून बघा. तुमच्या लक्षात येईल की आपल्या मुखातनं जो शब्द बाहेर पडतो त्या वाऱ्याचा झोत आपल्या हाताला जाणवेल. अशा प्रकारे ही भाषा जेव्हा तयार होते तेव्हा आपल्याला आपल्या भारतामध्ये अनेक भाषा दिसून येतात. आपल्या भारतामध्ये समोर तुम्हाला दिसत असेल की विविध प्रकारच्या भाषा आपल्याला दिसतात. ही एक विविध तऱ्हेची एक भाषिक विविधता, एक सांस्कृतिक विविधता आपल्याला दिसते. जशी जाती, धर्म, प्रांत यामुळे आपल्याला विविधता दिसते, तशीच भाषेचीही विविधता आहे. अगदी साधे विवाह पद्धतीचा जरी विचार केला तरी आपल्याला ही वेगवेगळ्या पद्धती विवाहाच्या लक्षात येतात. दर 12 मैलांवरती भाषा बदलते असं देखील आपण म्हणतो. तसेच ह्या विविध प्रकारच्या भाषांचं सादरीकरण सुद्धा आपल्याला विविध करमणुकीच्या माध्यमातून, जसं टीव्ही वरती कार्यक्रम आहेत, सिरियल्स आहेत, यामधनं आपल्याला बघायला मिळतं. आपलं हे जे भाषिक वैविध्य आपल्याला आता समोर दिसतंय ह्याची नोंदणी आपल्याकडे केली जाते. आपल्या भारतामध्ये 1 जुलै 2018च्या टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार 2001च्या सर्वेक्षणाच्या आधारे 22 प्रमुख भाषा आहेत आणि 19,569 मातृभाषांची नोंद केली गेलेली आहे. तर 121 पेक्षा अधिक भाषा अशा आहेत ज्या 10,000 पेक्षा अधिक लोक बोलतात. पण यामधल्या अनेक भाषा आज लुप्त होत चालत, कारण अगदीच
हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक आज या भाषा बोलतात. त्यामुळे हा धोका ओळखून गणेश देवी यांच्यासारखे विद्वान या भाषांवरती, या भाषांच्या संवर्धनावरती काम करत आहेत. पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून गणेश देवी आणि त्यांच्या सहकार्यांनी जवळपास 780 भारतीय भाषांवर संशोधन केलं आहे. भाषिक दृष्ट्या भारत जसा समृद्ध आहे तसंच जगात देखील आपल्याला भाषेची विविधता दिसून येते. आज मितीला जगामध्ये अंदाजे 7164 भाषा बोलल्या जातात. या सगळ्या भाषांची विभागणी प्राकृत विद्वानांनी 12 भाषा परिवारांमध्ये केलेली आहे, ज्यामध्ये भारोपीय, सेमेटिक, हायमेटिक, चीनी किंवा एकाक्षरी, युराल अल्टाई, द्रविड, मॅलोपॉलिनेशियन, बंटू, मध्य आफ्रिका, ऑस्ट्रेलिया प्रशांतीय, अमेरिका आणि शेष असे 12 भाषा परिवार सांगितले आहेत. सध्याच्या काळामध्ये एथनोलॉग आणि ग्लोटोलॉग हे भाषांविषयी माहिती देणारे 2 स्वतंत्र डेटाबेस आहेत. त्यामधील एथनोलॉग हे अधिक जुने असून 2024 मध्ये या डेटाबेसची 27वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. या नवीन माध्यमांनी देखील इंडो युरोपियन, चिनी तिबेटी, नायजर कॉंगो, आफ्रो आशियन, ऑस्ट्रोनेशियन, द्राविडी, अल्टाय, जपानी भाषा समूह, ऑस्ट्रो आशियन, ताई कदाई असे 12 भाषा परिवार सांगितले. यावरून असं लक्षात येतं की प्राचीन विद्वान असो किंवा आधुनिक विद्वान असो, हे दोन्ही प्रकारचे भाषा विद्वान हे 12 भाषा परिवार मानतात. तसेच या सर्व विद्वानांनी भारतीय भाषा ह्या भारोपीय म्हणजेच इंडो युरोपीय या भाषा परिवारात समाविष्ट केलेल्या आहेत. हा भारोपीय भाषांचा जो गट आहे यामध्ये आर्य भाषांचा एक गट आहे आणि त्यामध्ये संस्कृत, प्राकृत, पाली या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. काही प्राचीन भाषा विद्वान शतम आणि केंटुम अशा प्रकारे या भाषांची विभागणी करतात. त्यामध्ये केंटुम या गटात युरोपातील भाषा तर शतम या गटामध्ये आर्य भाषा आणि अन्य भाषांचा समावेश केलेला आहे. असं असलं तरी भारोपीय भाषा परिवारामधील आर्य भाषा गटामध्ये संस्कृत, प्राकृत, पाली या भाषांचा समावेश होतो हे मात्र सर्वच विद्वान मान्य करतात. असा हा सगळा भाषांचा इतिहास जाणून घेतल्यानंतर आता आपण प्राकृत ही भाषा म्हणून कशी आहे, तर ह्या भाषा म्हणून या प्राकृत या शब्दाचा अर्थ काय होतो हे आपण पाहूया. तर प्राकृत हा शब्द प्रकृती या शब्दापासून तयार झाला आहे. प्रकृती म्हणजे जे मूळ आहे, जे नैसर्गिक आहे ते. प्रकृती या शब्दाचे जे अनेक अर्थ शब्दकोशामध्ये दिले आहेत त्यापैकीच एक अर्थ म्हणजेच प्रजा म्हणजे लोक असाही देखील आहे. कालिदासाच्या प्रसिद्ध अशा अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातील शेवटच्या श्लोकामध्ये, ज्याला आपण भरत वाक्य म्हणतो, त्यामध्ये देखील कालिदासाने प्रकृती हा शब्द प्रजा अशाच अर्थाने वापरला आहे. तसंच 11व्या शतकामध्ये नमी साधू नावाचे एक जैन मुनी होऊन गेले. त्यांनी देखील एका ग्रंथामध्ये प्राकृत बद्दल असं म्हटलंय की जगातील जे लोक एकमेकांशी व्याकरणाशिवाय जे काही बोलतात, संवाद साधतात आणि अशा प्रकारच्या बोलण्यातून जे तयार होते ती म्हणजे प्राकृत भाषा होय. त्यामुळेच प्रजेची भाषा ती प्राकृत भाषा होय. मग या प्राकृत भाषेबद्दल विद्वानांमध्ये आता ही प्राकृत भाषा दिसते कशी, असते कशी, तर ही या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. तर ह्या प्राकृत भाषेबद्दल विविध मतमतांतर आपल्याला दिसून येतात. यामधले महत्वाचे वादाचे मुद्दे किंवा चर्चेचे मुद्दे म्हणजे संस्कृत आधी की प्राकृत आधी, प्राकृत पासून संस्कृत तयार झाली की संस्कृत पासून प्राकृत तयार झाली, संस्कृत आणि प्राकृत भाषा एकाच वेळी समाजात अस्तित्वात होत्या का? हेमचंद्र इत्यादी व्याकरणकार प्राकृतचा उगम संस्कृत पासून झाला असे मानतात. कारण हेमचंद्राच्या व्याकरणामध्ये पहिल्याच सूत्रामध्ये हेमचंद्र म्हणतो प्रकृती ही संस्कृतम. त्याचबरोबर नमी साधू इत्यादी म्हणतात की पाणिनी इत्यादी व्याकरणकारांनी सांगितलेल्या नियमांचे संस्कार झाल्यामुळे जी भाषा तयार झाली ती संस्कृत भाषा आहे. परंतु मतभेदाचे मुद्दे कितीही असले तरीही हे मात्र सर्व विद्वान मान्य करतात की
संस्कृत ही प्रतिष्ठित वर्गाची भाषा आहे आणि प्राकृत ही जनसामान्यांची भाषा आहे. आणि ही जनसामान्यांची भाषा असल्यामुळेच लोकांशी संबंधित अनेक गोष्टींची वर्णनं आपल्याला या साहित्यामध्ये दिसून येतात. उदाहरणादाखल काही गोष्टी किंवा काही उल्लेख, काही वर्णनं जर सांगायची असली, तर आपल्याला या प्राकृत साहित्यामध्ये विविध उत्सव, सण, परंपरा यांचं वर्णन दिसतं. जसं सरांनी आता उद्योतन सूरी यांच्या कुवलय मालाका या ग्रंथाचा उल्लेख केला. या ग्रंथामध्ये विविध कथा आहेत. त्यामधलीच एक मानभट नावाच्या व्यक्तीची कथा येते. त्या कथेमध्ये वसंतोत्सवाचं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन करताना लेखक म्हणतात की वसंतोत्सवामध्ये झाडाला झोके बांधलेले आहेत. या झोक्यांवर बसून सुंदर स्त्रिया गाणी गात आहेत. सर्वजण एकत्र येऊन विविध खेळ खेळत आहेत. तर राजशेखर यांच्या कर्पूर मंजरी या सट्टकामध्ये वसंतोत्सवाचं वर्णन असून राजा आणि राणी एकमेकांना वसंत ऋतूच्या आगमनाबद्दल शुभेच्छा देतात असं वर्णन राजशेखर करतो. टीका साहित्यामधील बृहत्कल्प सूत्र भाष्यामध्ये सुद्धा या इंद्रोत्सवाचं वर्णन येतं. गाहानिमित्त नदीच्या काठावर हळदी कुंकवाचे सडे घातल्याचं वर्णन येतं. तर उद्योतन सूरी यांच्या चंडसोमाच्या कथेमध्ये प्रायश्चित्ताचं वर्णन येतं, ज्यामध्ये धन, धान्य, सोनं, नाणी इत्यादी सगळं दान करा, ब्राह्मणांना दान द्या असं वर्णन केलेलं आहे. जैन मुनींच्या उपवासानंतर तो उपवास सोडण्याचा म्हणजेच पारण्याचा कार्यक्रम असतो, त्याचं वर्णन केलेलं आहे. विवाहादी समारंभाची वर्णनं येतात, ज्यामध्ये विवाह कशा प्रकारे साजरे होत असत ते सांगितलेलं आहे. जैन श्वेतांबर जैन आगम ग्रंथांमध्येच असं एका ठिकाणी वर्णन येतं की घर जावई ही पद्धत देखील त्यावेळेला अस्तित्वात होती. विवाहामध्ये मेजवानी म्हणून विविध प्राण्यांची, अनेक प्राण्यांची कत्तल केली जाईल. लग्न मुलीच्या दारी होत असे. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना परतीचा आहेर दिल्याची देखील वर्णनं येतात. तसेच लग्नाच्या विविध विधींचं वर्णन येतं, ज्यामध्ये पाणी ग्रहण आहे, कंकण बांधणं आहे, असे अनेक विधी आपल्याला दिसतात. तर टीका साहित्यातील कथांमधून आपल्याला नामकरण, अंत्ययात्रा यासारख्या संस्कारांचे उल्लेख दिसतात. याचबरोबर आणखीन एक महत्वाचा आपल्याला दिसतो गोष्ट म्हणजे समाजातल्या चालीरीती, अंधश्रद्धा यांचं वर्णन आपल्याला या साहित्यामध्ये दिसतं. बहुपत्नीत्वाचं वर्णन मोठ्या प्रमाणात गाथा सप्तसई या ग्रंथामध्ये येतं. तसेच टीका साहित्यातील कथांमधून सुद्धा या बहुपत्नीत्वाचे उल्लेख आपल्याला दिसतात. राजाने अनेक स्त्रियांशी विवाह करण्याची पद्धत होती, पण राणीच्या आचरणावर मात्र अनेक बंधनं होती असं आपल्याला या कथांमधनं दिसतं. अंधश्रद्धांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर डावा डोळा लवलवत असेल तर काहीतरी चांगलं होणार आहे अशी त्यावेळच्या लोकांची समजूत होती. काही ठराविक प्राणी आडवे गेले तर काम न करणे, प्रवासाला न जाणे असंही लोक मानत असत. माणसाला पछाडणे ही भावना तर अगदी अनादी असावी असं या साहित्यातील कथांमधून वाटतं. याचबरोबर विविध मंत्रतंत्रांचा वापर देखील समाजात प्रचलित असावा, कारण कथांमधून विविध विद्यांचा उल्लेख येतो. तसेच कथा साहित्यामधून नैतिक मूल्यांचे वर्णन सुद्धा केलेले आहे. साधू मुनी यांच्याबद्दल समाजात असणारा आदर, आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य इत्यादी विषयांवरील मौलिक विचार आपल्याला प्राकृत साहित्यातून दिसतात. बृहत्कल्प सूत्र भाष्याची पीठिका हे गुरु शिष्य यांचे नाते, शिक्षण पद्धती, अध्यापनाची पद्धत याचा तर उत्तम वस्तुपाठच म्हणावा लागेल. हा विषय केवळ एवढ्यापुरताच वैज्ञानिक तत्व दिसतात. जसं मिठाचा वापर हा एखादा पदार्थ टिकावा म्हणून केला जात असे. अशुद्ध तूप कशा प्रकारे शुद्ध केलं जाईल याचं वर्णन येतं. शिवाय राजकीय इतिहास, परंपरा यांचं ज्ञान देखील या साहित्यामधून आपल्याला मिळतं. समाजात प्रचलित असणारे विविध व्यवसाय, वर्ण व्यवस्था यांची देखील माहिती आपल्याला या साहित्यातून मिळते. याचबरोबर विविध अलंकारांची वर्णनं आपल्याला या साहित्यामध्ये दिसतात, ज्यामध्ये जाळीच्या बांगड्या आहेत, करदोटा आहे, पाचोळी माणकांचा हार आहे, हत्तीच्या गंडस्थळातील मोत्यांचे दागिने, मोरपिसांचे दागिने, हस्तिदंताचे दागिने अशा विविध प्रकारच्या दागिन्यांचं वर्णन आपल्याला या साहित्यामध्ये दिसतं. तर रत्नजडित पैंजण, कानातली, माणिक चढवलेली मेखला, विविध प्रकारच्या बांगड्या, फुलांच्या माळा इत्यादींचं वर्णन राजशेखराने कर्पूर मंजरी या सट्टकामध्ये केलेलं आहे.
करमणुकीच्या साधनांचा विचार केला तर त्या काळी नाटक मंडळी गावोगाव नाटक करत फिरत असत याचं वर्णन दिसतं. चरचरी सारख्या नृत्य प्रकाराचं वर्णन आपल्याला आढळतं, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या नृत्यांचा समावेश होतो. चरचरी हा एक विशेष नृत्य प्रकार आपल्याला प्राकृत साहित्यामध्ये दिसतो, ज्यामध्ये दांडिया, हात धरून नाचणे, एकमेकींना टाळ्या देत नाचणे, पिचकाऱ्या घेऊन रंग उडवत नाचणे, वेषांतर करून लोकांना हसवत नाचणे, गायन, वादन यासारख्या वैविध्यपूर्ण नृत्यांचा समावेश आपल्याला या चरचरीमध्ये केलेला दिसतो. तसेच टीका साहित्यातील कथांमधून राजासमोर खेळ करून दाखवण्याचा देखील उल्लेख येतो. श्वेतांबर आगम ग्रंथांमध्ये देखील गावोगावी केल्या जाणाऱ्या खेळांचे वर्णन केले आहे. याचबरोबर कामशास्त्रीय तत्वांची चर्चा हा प्राकृत साहित्यातला एक महत्वाचा भाग आपल्याला दिसतो. गाहा सत्तसे या ग्रंथावर तर शृंगारिक असा ठपकाच ठेवलेला आहे. याचबरोबर अनेक आगम ग्रंथांमधून देखील शृंगारिक वर्णन आपल्याला केलेली दिसतात. श्वेतांबर आगम साहित्यामध्ये अनेक ठिकाणी मुनींनी कोणत्याही प्रकारे अंगविक्षेप करून आपल्या भावनांवरील संयम सोडू नये याचे वर्णन केलेले आहे. टीका साहित्यातील कथांमधून जैन मुनींनी प्रेमालाप, शृंगार इत्यादी वर्णन केलेली आहेत. यात सर्वच विषयांसोबत महत्वाचा आणि सोडता न येणारा महत्वाचा मुद्दा म्हणजे जैन धर्माचे तत्वज्ञान आपल्याला या प्राकृत भाषेमध्ये दिसतं. जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर या दोनही संप्रदायांनी आपल्या संप्रदायाचं तत्वज्ञान प्राकृत भाषेत सांगितलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे प्राकृत ही जनभाषा होती. अनेक लोकांची ती मातृभाषा होती आणि मातृभाषेतून सांगितलेली एखादी गोष्ट आपल्याला पटकन समजते. म्हणूनच जैन मुनींनी त्यांच्या उपदेशासाठी याच म्हणजे प्राकृत भाषेचा वापर केला. जैन धर्माचा उपदेश करताना जैन मुनींनी हिंदू धर्मातील अनेक तत्वे जी समाजात रुजलेली होती त्यांचा स्वीकार केलेला दिसतो. त्यामुळे प्राकृत ग्रंथांमध्ये राम, कृष्ण तसेच रामायण महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखा देखील वर्णिलेल्या आपल्याला दिसतात. असे विविध विषय असणाऱ्या या प्राकृत भाषेची जडणघडण कशी झाली बरं, याचा आढावा घेताना आपल्याला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की प्राकृत भाषेच्या विद्वानांनी आर्य भाषेच्या म्हणजेच प्रामुख्याने प्राकृत भाषेच्या विकासाचे हे 3 टप्पे सांगितलेले आहेत. यातला पहिला म्हणजेच प्रथम आर्य भाषा काळ हा इसवी सन पूर्व 1600 ते इसवी सन पूर्व 600 असा 1000 वर्षांचा सांगितला आहे. दुसरा म्हणजे द्वितीय आर्य भाषा काळ हा इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन 1200 असा 1600 वर्षांचा सांगितलेला आहे. तर तिसरा म्हणजे तृतीय आर्य भाषा काळ हा इसवी सन 1200 ते आज तागायत असा हे विद्वान मानतात. यामधील दुसरा आर्य भाषा काळ म्हणजे द्वितीय आर्य भाषा काळ जो इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन 1200 असा 1600 प्राकृत साहित्याचं एक सुवर्ण युग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आज उपलब्ध असणारं बहुतांश प्राकृत साहित्य हे याच म्हणजे दुसऱ्या आर्य भाषा काळामध्ये रचलं गेलं. मग प्रश्न असा येतो की जर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्राकृत भाषेत अधिक रचना झाली तर पहिल्या टप्प्यात काय झालं? तर पहिला टप्पा हा वेदांपासून ते महावीर आणि गौतम बुद्ध यांच्यापर्यंतचा मानला जातो. वेदांमध्ये देखील आपल्याला प्राकृत भाषेचे दाखले मिळतात. त्यामधला एक महत्वाचा पुरावा म्हणजे द्वा सुपर्णा सयुजा सखाया. ह्यामध्ये दोघांबद्दल सांगायचे आहे तर द्विवचन न वापरता सर्व बहुवचनी रूप वापरलेली आहेत आणि प्राकृत मध्ये द्विवचनाचा वापर केला जात नाही. तर महावीर आणि गौतम बुद्ध यांच्यापर्यंत म्हणजे साधारणपणे इसवी सन पूर्व 400च्या दरम्यान यांच्या काळापर्यंतच म्हणजे महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या काळापर्यंत प्राकृत ही मौखिक स्वरूपात वापरली जात होती. महावीर आणि बुद्ध यांच्या उपदेशांना ठोस स्वरूप प्राप्त झाले नव्हते. ते प्राप्त झालं ते या प्राकृत भाषेच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये. श्वेतांबर जैन धर्माचा उपदेश ज्या भाषेमध्ये सांगितला गेला ती अर्धमागधी भाषा होय. तिलाच ऋषी भाषित भाषा म्हणून वेगळे स्थान मिळाले. अर्धमागधी या शब्दानुसार जर आपण पाहिलं तर अर्ध्या मगध प्रांतात बोलली जाते ती अर्धमागधी भाषा. या भाषेमध्ये 18 भाषांचे मिश्रण केलेलं आहे असं प्राकृत विद्वान सांगतात. अर्धमागधी भाषेमध्ये श्वेतांबर जैन धर्माचे 45 आगम ग्रंथ रचले गेले. आगम म्हणजेच
तीर्थंकर महावीर यांच्या उपदेशाची त्यांचे शिष्य गौतम गणधर यांनी केलेली ग्रंथ स्वरूपातली रचना. हे आगम ग्रंथ आजही आपल्याला प्रकाशित स्वरूपात उपलब्ध आहेत. या आगम साहित्याचं अनेक भारतीय भाषांमध्ये देखील भाषांतर झालेलं आहे. या आगम साहित्यामध्ये 11 अंग, 12 उपांग, 4 मूलसूत्र, 6 छेदसूत्र, 10 प्रकीर्णक, 2 चूलिका सूत्र हे एवढं साहित्य आपल्याला दिसतं. हे आगम ग्रंथ महावीरांच्या निर्वाणानंतर जवळपास 3 वेळेला संकलित आणि संपादित झाले. त्याला वाचना असं म्हणतात. आज उपलब्ध असणारे आगम हे इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये गुजरात मधल्या वल्भी येथे लिपिबद्ध करण्यात आले. यावेळी 12वा दृष्टिवाद हा अंगग्रंथ कुणाच्याही लक्षात न राहिल्याने संकलित संपादित होऊ शकला नाही. परिणामी तो नष्ट झाला. या आगम साहित्यामध्ये श्वेतांबर जैन मुनींचे आचार, तत्वज्ञान, उपासक, श्रावक यांच्या कथांचा समावेश होतो. आगम साहित्य आपल्याला गद्य, पद्य, संवाद, कथा अशा सर्व स्वरूपामध्ये दिसतं. पण या आगम ग्रंथांव्यतिरिक्त अन्य कोणतंही साहित्य या शौरसेनी किंवा अर्धमागधी भाषेमध्ये तयार झालेलं नाही. यानंतर महत्वाची प्राकृत भाषा म्हणजे शौरसेनी प्राकृत भाषा. शूरसेन म्हणजेच आजचा मथुरा, ब्रज हा भाग. या भागात बोलली जाते ती शौरसेनी भाषा. दिगंबर जैन संप्रदायाचे तत्वज्ञान सांगणारे ग्रंथ या शौरसेनी भाषेमध्ये लिहिले गेले. हे सर्व ग्रंथ प्रामुख्याने पद्य स्वरूपात आहेत. दिगंबर संप्रदायाच्या मते 12वा दृष्टिवाद हा एकच ग्रंथ शिल्लक असून अन्य 11 आगम ग्रंथ नष्ट झाले. त्यामुळे दिगंबर संप्रदायातील तत्वज्ञानाच्या ग्रंथांमध्ये आपल्याला दृष्टिवादातील विषयांवरील ग्रंथ आढळून येतात, ज्यामध्ये षटखंडागम, कसाय पाहुड, आचार्य कुंद यांच्या तत्वज्ञानावरचे ग्रंथ इत्यादी साहित्याचा समावेश होतो. शौरसेनी भाषेचा वापर केला गेला म्हणूनच या तत्वज्ञानाच्या ग्रंथातील भाषांना जैन शौरसेनी असे नाव देऊन ही जैन शौरसेनी भाषा वेगळी मानली गेली. नाटकामध्ये जी शौरसेनी भाषा वापरली गेली त्याचा उल्लेख भरताने त्याच्या नाट्यशास्त्रामध्ये देखील केलेला आहे. 7 प्राकृत भाषांचा उल्लेख करताना भरताने अर्धमागधी आणि शौरसेनी या भाषांची गणना केली. प्रामुख्याने नायिका असणारी राणी आणि तिच्या मैत्रिणी या शौरसेनी भाषेमध्ये बोलतात असं भरत म्हणतो. संस्कृत नाटकांमध्ये सुद्धा प्राकृत भाषांचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला दिसतो. तर पूर्ण शौरसेनी भाषेमध्ये प्राकृत साहित्यात 5 सट्टक आपल्याला दिसून येतात. हे जैन शौरसेनी भाषेचे उदाहरण. तर हे नाटकीय शौरसेनी भाषेचे उदाहरण आहे. यानंतरच महत्वाची प्राकृत भाषा आपल्याला दिसते ती म्हणजे शिलालेखांचे प्राकृत. या भाषेचा काळ विद्वानांनी इसवी सन पूर्व 400 ते इसवी सन 400 असा 700 वर्षांचा सांगितलेला आहे. प्रामुख्याने अशोकाच्या तसेच इतर महत्वाच्या शिलालेखांमधून दिसणाऱ्या प्राकृत भाषेचा समावेश या प्रकारामध्ये केला जातो. राजाज्ञा, राजाने केलेले समाजोपयोगी काम, राजा करत असणारे काम यांची माहिती या शिलालेखांमधून दिलेली आपल्याला दिसते. अशोकाचे शिलालेख हे प्रामुख्याने अशोकाच्या सीमेवर कोरण्यात आले होते, ज्यांचा काळ इसवी सन पूर्व 270 ते 250 असा सांगितला जातो. या लेखांची शैली जरी समान असली तरी या लेखांच्या भाषेवर त्या प्रदेशातील प्राकृत भाषेचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. याचबरोबर खारवेल राजाचा शिलालेख देखील या प्राकृत भाषेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. तसेच या शिलालेखामध्ये सुरुवातीलाच नमोकार मंत्र म्हणजे जो सुरुवातीला आपण पाहिला ओम नमो अरिहंताणम या लेखाने या सुरुवात होते. याचबरोबर या गटामध्ये आणखीन एक महत्वाची भाषा दिसते ती म्हणजे निया प्राकृत. चीन आणि तुर्कस्तान म्हणजे सध्याचे तुर्कमेनिस्तान याच्या काही भागामध्ये प्राकृत भाषेचा वापर केला जात असे. या प्रदेशात बोलली जाणारी भाषा ती निया प्राकृत भाषा. या भाषेमध्ये खरोष्ठी लिपीतील काही लेख आहेत, ज्यामध्ये राजाज्ञा, खरेदी विक्रीची पत्र, राजकीय कागदपत्र आपल्याला दिसतात. तसंच प्राकृत धम्मपद नावाचा देखील महत्वाचा ग्रंथ असून या ग्रंथातील भाषा ही स्वतंत्र प्राकृत भाषेचा प्रकार म्हणून गणली गेली. हा खरोष्ठी लिपीतील ग्रंथ असून या ग्रंथाची भाषा उत्तर पश्चिमी भाषेच्या जवळ जाणारी आहे. तसेच अश्वघोषाच्या नाटकांमध्ये सुद्धा आपल्याला मागधी, अर्धमागधी, शौरसेनी या भाषांची प्राचीन रूपं आढळतात. म्हणूनच अश्वघोषाच्या नाटकांची प्राकृत भाषा देखील वेगळी प्राकृत भाषा म्हणून गणली गेली.
यानंतर दुसऱ्या प्रकारातील प्राकृत भाषेमध्ये महत्वाची जी प्राकृत भाषा आहे ती म्हणजे महाराष्ट्री प्राकृत भाषा होय. महाराष्ट्रात बोलली जाणारी भाषा ती महाराष्ट्री प्राकृत भाषा असा एक सामान्य अर्थ आपल्याला सांगता येतो. याचबरोबर महान राष्ट्राची किंवा मोठ्या प्रदेशात बोलली जाणारी भाषा ती महाराष्ट्री प्राकृत भाषा. मृदू, कोमल, तरल भाषा म्हणून महाराष्ट्री प्राकृत भाषा सांगितली जाते. या भाषेत मोठ्या प्रमाणात काव्यरचना केली गेली, ज्यामध्ये गाहा सप्तसई, लीलावई, वज्जालग्ग, सेतुबंध अशा तत्वज्ञान विरहित काव्यांचा समावेश केला गेला. याचबरोबर कंसबह, उसानिरुद्ध असे कृष्णाच्या चरित्रावर आधारित ग्रंथ देखील अगदी 18व्या शतकामध्ये प्राकृत भाषेत महाराष्ट्री प्राकृत भाषेत लिहिले गेले. प्राकृत नाटकातील पद्ये सुद्धा याच भाषेत लिहिली गेली. सर्व प्राकृत भाषांमध्ये महाराष्ट्री प्राकृत ही प्रमाणित प्राकृत भाषा मानली गेली. म्हणूनच प्राकृत व्याकरणकारांनी प्राकृत भाषेचं व्याकरण सांगताना सुद्धा या महाराष्ट्री प्राकृत भाषेचंच व्याकरण सांगितलेलं आहे. आणि इतर प्राकृत भाषांचे नियम सांगताना जे महत्वाचे भेद आहेत महाराष्ट्रीय प्राकृत आणि इतर प्राकृत भाषा यांमधले जे महत्वाचे भेद आहेत तेवढेच सांगून इतर सर्व महाराष्ट्री प्रमाणे जाणावे असा शेरा मात्र नमूद केलेला आहे. या काव्यरचनांसोबतच श्वेतांबर जैन मुनींनी ही महाराष्ट्रीय प्राकृत भाषा त्यांच्या धर्मोपदेशासाठी वापरली. धर्म प्रसार, प्रचार, उपदेश यासाठी या महाराष्ट्रीय प्राकृत भाषेमधून अनेक कथा, काव्य, चरित्र ग्रंथ यांची रचना केली. आगम साहित्यावर टीका देखील लिहिल्या. हे धार्मिक साहित्य वेगळे आहे हे कळावं म्हणून या धार्मिक साहित्यासाठी वापरलेल्या महाराष्ट्रीय प्राकृत भाषेला जैन महाराष्ट्रीय प्राकृत भाषा असं स्वतंत्र नाव दिलं गेलं. हा आहे महाराष्ट्रीय प्राकृत भाषेचा एक उतारा. ती कशी आहे हे समजावं यासाठी. याचबरोबर मागधी प्राकृत भाषा देखील महत्वाची होती. अशोकाच्या काळामध्ये ही अशोकाची राजभाषा होती. पण या भाषेमध्ये अनेक भाषांचं मिश्रण झाल्याने केवळ मागधी मधली ग्रंथरचना आपल्याला सापडत नाही. संस्कृत नाटकांमध्ये मात्र या मागधी भाषेची उदाहरणं आपल्याला सापडतात. शिवाय ही मागधी भाषा गौतम बुद्धांनी त्यांच्या उपदेशासाठी वापरल्याने तिला पाली म्हणून स्वतंत्रपणे गणलं गेलं आणि ही मागधी भाषा पाली म्हणून ओळखली जाऊ लागली. हे मागधी भाषेचं एक नाटकामधलं उदाहरण आणि हा साधारणपणे मगध प्रांत म्हणजे कोणता आजचा हे दाखवणारा एक फोटो आहे. याच भाषांबरोबर पैशाची भाषा देखील त्या काळी महत्वाची होती. प्रामुख्याने तत्कालीन भारताच्या उत्तर पश्चिम भागामध्ये ही भाषा बोलली जात असे. या भाषेमध्ये गुणाढ्याने बृहत कथा हा एकमेव ग्रंथ लिहिला, पण हा ग्रंथ आता उपलब्ध नाही. अशा या विविध प्राकृत भाषांमध्ये साहित्य निर्मिती होत असताना भाषा प्रवाही असल्यामुळे भाषेमध्ये हळूहळू बदल होत गेलेले आपल्याला दिसतात. सर्वच क्षेत्रात मनुष्य सुलभीकरण करू लागला, हा त्याचा स्वभावच आहे. तोच प्रकार भाषांच्याही बाबतीत घडला. शिवाय बोलत असताना स्थल कालाचा परिणाम देखील या भाषेवरती झाला. यातूनच या प्रचलित भाषांची अपभ्रंश रूप आपल्याला साहित्यामध्ये वापरलेली दिसून येतात. जशी या अपभ्रंश भाषांमध्ये साहित्य निर्मिती होत गेली तशी ही भाषा सामान्य व्यवहारापासून लांब होत गेली आणि ह्याच अपभ्रंश भाषांमधून आजच्या मराठी, कोकणी, हिंदी, गुजराती, राजस्थानी, बंगाली अशा महत्वाच्या भाषा तयार झालेल्या आपल्याला दिसतात. पुढील व्याख्यानांमधून आपण अपभ्रंश तसेच मराठी भाषेची माहिती घेणारच आहोत. पण सामान्यपणे मराठी ही भाषा किंवा कोकणी ही भाषा महाराष्ट्रीय अपभ्रंश भाषेपासून तयार झाली. अवधी, बघेली, छत्तीसगडी या भाषा अर्धमागधी अपभ्रंश भाषेपासून तयार झाल्या. बुंदेली, कनौजी, ब्रज या भाषा शौरसेनी अपभ्रंश भाषेपासून तयार झाल्या. राजस्थानी, मेवाडी, मारवाडी, जयपुरी, गुजराती इत्यादी भाषा आपल्याला नागर अपभ्रंश भाषेपासून तयार झालेल्या दिसतात. तर बंगाली, उडिया, आसामी या भाषा मागधी भाषेच्या पूर्वेकडील शाखेपासून तयार झाल्या. तर मैथिली, भोजपुरी या भाषा मागधी भाषेच्या बिहारकडील भाषेपासून किंवा शाखेपासून तयार झाल्या. अशा प्रकारे प्राकृत भाषेचा उगम आणि विस्तार आपण पाहिला. पण भाषांचं वर्णन करताना ज्या साहित्य प्रकारांबद्दल सांगितलं तेवढेच साहित्य प्रकार प्राकृत भाषेमध्ये नाहीत बरं का.
तत्वज्ञान, जैन धर्म प्रसार प्रचार करणाऱ्या साहित्याबरोबरच रत्नपरीक्षा नावाचा ग्रंथ देखील दिसतो, ज्यामध्ये विविध रत्नांची माहिती दिलेली आहे. अंगविद्यासारख्या ग्रंथामधून विविध शारीरिक लक्षणांची माहिती दिलेली आहे. प्राकृत पैंगल सारखे ग्रंथ आपल्याला छंदशास्त्रावरील माहिती देतात. अलंकार सर्वस्व सारख्या ग्रंथांमधून अलंकार शास्त्राचं ज्ञान आपल्याला मिळतं. प्राकृत प्रकाश, प्राकृत लक्षण यासारखे व्याकरणाचे ग्रंथ आहेत. विविध कोश साहित्य हे दिसतं. त्यामुळेच प्राकृत ही मृत भाषा नाही. आपण मराठी भाषेबद्दल बघत असताना या सर्वच प्रकारच्या प्राकृत भाषांचा विकास आपण पाहिला. त्यामुळे आपल्या हे लक्षात आलं असेल की प्राकृत ही आपण आज देखील बोलत आहोत. त्यामुळेच प्राकृत भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा ही मानाची गोष्ट आहे. केवळ जैन धर्माचं तत्वज्ञानच नाही, तर भारतीय समाजाशी निगडीत अनेक गोष्टींचं वर्णन आपल्याला या साहित्यामध्ये दिसतं. म्हणूनच या साहित्याचा अभ्यास होणं अत्यंत आवश्यक आहे आणि खूप महत्वाचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर मेघाताई खूप छान पद्धतीने, खरं तर पीपीटीच्या माध्यमातून असल्यामुळे आम्हाला अधिक सोपं गेलं कदाचित हे कळण्यासाठी, आणि खूप छान पद्धतीने आपण हा सगळा विषय मांडला. त्यामुळे आजचा पहिला दिवस आणि प्राकृत भाषा स्वरूप आणि विस्तार याविषयीची माहिती आपण आम्हाला दिली. उद्याच्या भागात प्राकृत अपभ्रंश मराठी संबंध डॉक्टर नलिनी जोशी आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे उद्याच्या भागातही पुन्हा एकदा या प्राकृत भाषांशी आपली जोडलेली जी नाळ आहे ती पुन्हा एकदा समृद्ध होण्याचा जो विचार आहे तो आपल्या समोर येणार आहे. श्रीकांतजी, या सगळ्याच्या समारोपाच्या निमित्ताने आपल्याला काही सांगायचं आहे का आजच्या भागाच्या? आजचा भाग फार चांगला होता. खरं म्हणजे तासाभरामध्ये हा विषय मांडणं खूप कठीण आहे, पण मेघाताईंनी तो सुटसुटीत पद्धतीनं मांडला आणि आता आपल्याला पुढची ही दिशा दिलेली आहे. खूपच चांगली माहिती, म्हणजे मनोरंजक आणि बोधक, म्हणजे मोदकप्रद आणि बोधप्रद असं संस्कृतमध्ये म्हणता येईल अशी माहिती दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. नक्कीच. आणि श्रीकांतजी, तुम्हालाही धन्यवाद की इतका उत्तम विषय आपण सुचवलात, आणि ही मालिका आता आजपासून पुढे आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे खूप धन्यवाद. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि नीती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अभिजात मराठी या आपल्या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. पुन्हा उद्या भेटूया संध्याकाळी ठीक 4 वाजता. मेघाताई, श्रीकांतजी, आपले खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.